नमस्कार सर्वांना. गुड इव्हनिंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 या. तर आजचा दिवस चौथा दिवस आहे आणि तुमच्यासाठी खूप मजेदार दिवस आहे आणि तुम्ही एन्जॉय पण करणार आहे आणि काहीतरी खूप सुंदर नवीन शिकणार आहे. सकाळच्या बॅचला खूप एन्जॉय केलं सर्वांनी. तुम्हालाही एन्जॉय करायचं असेल तर ते सगळं घेऊन बसायचं आहे. आज आपण पेंडुलम डाउजिंग शिकणार आहे. खूप छान सर. तुम्हाला तुमच्या मनाची असीम शक्ती समजणार आहे. तुमच्या मनाची ताकद किती आहे, किती मॅजिशियन आहे तुम्ही. ओके, चला तर आता मला दाखवायचं आहे. कोणी कोणी ते डाउजर बनवलेलं आहे दाखवा बरं. चला, नाही केलं तर मग तुम्हाला काही मग खूप पश्चाताप उरेल खरंच. दाखवा मला, चला एक एक करून दाखवा. रेखा मॅमने केलंय. चला अंगठी दोरा घेऊन या. कमॉन. काही अंधश्रद्धा वगैरे नाही आहे. खूप छान आहे ते. चला सावित्री मॅम ठीक आहे. ओके, प्रभावती मॅम हा घेऊन आले का लॉक? हा चालेल, ठीक आहे. तर अंगठी दोरा नसेल तर सकाळी एक मॅडम ते छोटस बॅगला लावायचं लॉक पण घेऊन आल्या त्या. ते लॉक त्यांनी दोऱ्यामध्ये टाकलं. हा ते बघा, सुषमा मॅम परत आल्या लॉक. आली की नाही मजा सकाळी, सांगा बरं. खूप मजा आली ना? सर्वांना मजा येणार आहे. ओके, चला ठीक आहे नंदी मॅम. चला ओके ठीक आहे. आता बऱ्याचशा लोकांचे व्हिडिओ बंद आहेत. कमॉन. सुरेखा मॅम, दीपक जंबाले, जान्हवी चामटे, कविता जाधव, सो अँड सो. हे बघा, तुम्ही जर व्हिडिओ बंद ठेवला खरंच तुम्हाला मजा घ्यायला नाही भेटणार. तुम्ही खरंच घरात कुणाच्याही अंगठी शोधा, अंगठी नसेल लॉक शोधा, एक दोरा घ्या आणि करा. खूप सुंदर रिझल्ट असतात. ओके, तर बघा, सर्वांनी शिकलं पाहिजे आणि काही लोकांची तयारी नसेल झाली ना, तर आपण काय करूया आता. आपण काय करायचं आहे, तोपर्यंत काही लोकांना आपण अजून वेळ देऊ. तुम्हाला 5 मिनिट देतो मी. ज्यांचंही नसेल झालं तर दोरा शोधायला आणि अंगठी शोधायला 5-10 मिनिट वेळ देतो. 5 मिनिट. तोपर्यंत आपण थोडस दुसरं बघूया की काही लोकांना प्रश्न असतो की याच्या पुढच्या लेवलमध्ये काय असतं वगैरे. तर मी तुम्हाला थोडीशी त्याची माहिती देत आहे. ओके, तर आपला पुढचा लेवल 2 आणि लेवल 3चा जो क्लास आहे तो आपला सोमवार पासून सुरू होणार आहे. ओके, जोपर्यंत लोक आणतायत दोरा अंगठी तोपर्यंत आपण 5 मिनिटात थोडीशी माहिती घेऊया आणि लगेच सेशनला सुरुवात करू. घाबरू नका, जास्त वेळ घेणार नाही. चला तर बघा, पुढच्या लेवलमध्ये आता तुम्हाला लेवल 1ला कुठलेही सिम्बॉल आठवण करून दिले जात नाही, शक्तिपात होत नाही. पुढच्या लेवलला तुम्हाला सगळे शक्तिपात करून दिले जातात. रेकीमध्ये 4च सिम्बॉल आहे, खूप सुंदर आहे. त्याच कोर्समध्ये म्हणजे मी जेही सांगेल आता, जितके काही काही नवीन नवीन सब्जेक्टचे नाव घेईल सर्व त्याच एका कोर्समध्ये इन्क्लूड केलेलं असतं. ओके, तर अजून शिकवल्या जातात करुणा रेकी. करुणा रेकी काय आहे, जसं उसूई रेकी डॉक्टर मिका उसूईची आहे, जपानीज मध्ये सिम्बॉल आहे. तुम्हाला करुणा रेकी देखील त्याच्यातच शिकवली जाते. ओके, नवीन कोर्समध्ये तुम्हाला जो पुढच्या सोमवार पासून सुरू होणार आहे त्याच्यात करुणा रेकी. अंतकरण रेकी हे खूप सुंदर आहे. अंतकरण रेकी वापरायला खूप सोपी आहे आणि खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले सिम्बॉल पाठ करायला लागत नाही, वापरायला अतिशय सोपी आहे. क्लासमध्ये सांगितलं जाईल. अजून काही शिकवलं जातं बघा. तुमचे नातेसंबंध कोणाबरोबर खराब असेल तर मग तुम्ही रेकीने नातेसंबंध कसे कोणाचे इम्प्रूव्ह करू शकतात, हेल करू शकतात. मग तुम्हाला रिलेशनशिप ग्रीड बनवायचं शिकवलं जातं. किंवा सेपरेशन ग्रीड देखील शिकवलं जातं की दोन व्यक्तीमध्ये कोणी तिसरा असेल, दोन कुटुंबामध्ये कोणी असेल, एखादा मित्र असेल आपला, तुमच्या मुलाचा एखादा मित्र, मुलीचे मैत्रीण जी वाईट मार्गाला लावत आहे, तर हे सगळं काही पॉझिटिव्ह सकारात्मक पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बाहेर कसं काढायचं, याच्यात कुठलाही ब्लॅक मॅजिक होत नाही. व्हाईट मॅजिकने पॉझिटिव्ह ऊर्जा देऊनच आपण असं काही करत असतो. तर नातेसंबंधासाठी खूप छान आहे. पती पत्नीचे नाते समजा स्ट्रेसफुल नातं आहे, भावाभावांचं आहे, मैत्रिणी मैत्रिणीचं आहे, तर तुम्ही नातेसंबंध खूप छान ऍडव्हान्स लेवलला लेवल 2-3 मध्ये करता. त्यात तुम्हाला विश बॉक्स बनवायचा शिकवला जातो. विश बॉक्स कसा बनवायचा, त्याच्यात अफर्मेशन्स कसे लिहायचे, त्याला चार्ज कसं करायचं. विश बॉक्स अमेझॉनवर भेटतात पण तुम्ही त्याला बिना शक्तिपातचं यूज करू शकत नाही. अगदी तसा नसेल तरी चालतो, तुम्हाला नॉर्मल पण विश बॉक्स असतो, ते सगळं घ्यायची गरज नसते. मग तुम्ही विश बॉक्स मध्ये घरातील प्रत्येक सदस्याच्या इच्छा लिहू शकतात आणि खूप मॅजिकली तो विश बॉक्स रेकीमध्ये काम करतो आपल्या स्वप्नपूर्तीसाठी.
त्यातच पुढे वंडर लॅम्प शिकवलं जातं. वंडर लॅम्प काय असतं, याचं नाव वंडर लॅम्प का आहे, कारण हा जादूचा दिवा आहे. याच्यात तुम्ही रेकीचे सिम्बॉल टाकून ऍफर्मेशन देऊन तुम्ही तुमच्या कार्यात खूप वर्षापासून कुठलेही ब्लॉकेजेस असतील, अडथळे असतील, म्हणजे जुन्या कोर्टाच्या केसेस असतील, जमिनीचे वाद असतील, काही लग्नाचे इश्यू असतील, तर खूप दिवसापासून एखादं काम अडकलं असेल तर हा वंडर लॅम्प खूप सुंदर त्याच्यातली सगळी निगेटिव्ह एनर्जी ग्रहण करत असतो. त्यातच ऍडव्हान्स लेवलला सायकिक अटॅक वगैरे हे खूप ऍडव्हान्स लेवलचं असतं, तेही तुम्हाला शिकवलं जातं, की लिटरली म्हणजे काही लोकांवर खूप जास्त प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी असते, त्यांचं सायकिक अटॅक काढणं देखील शिकवलं जातं. तसंच एखाद्या घरावर कोणी काही केलं असेल, कधी कधी आपण बघतो की घरातील सगळे व्यक्ती अचानक आजारी पडतात, अचानक आर्थिक तंगी येते, तर कुणी आपल्या घरावर काही केलं असेल तर तुम्ही ते देखील काढू शकता. ओके, डिस्टन्स सेलिंग सगळ्यात सुंदर आहे. तुम्ही पुढच्या लेवलला सगळं रेखेचे सिम्बॉल शिकून, व्यक्ती समोर जरी नसेल, व्यक्ती बाहेरच्या शहरात असेल, देशात असेल, गावात असेल, तुम्ही एका ठिकाणी बसून त्या व्यक्तीच्या फोटोवर हिलिंग करू शकता, किंवा साधा असा 7 चक्राची इमेज दिली जाते, अशा इमेजवर देखील तुम्ही त्या व्यक्तीवर उपचार करू शकता. खूप ऍडव्हान्स लेवलचं असतं ते, आणि तुम्ही प्रोफेशनल हिलर बनतात त्याच्यामध्ये. ओके, तुम्ही तुमचं प्रोफेशन देखील सुरू करू शकता. ओके, चला नेक्स्ट आहे बघा डिस्टन्स हिलिंग. त्याच्यातच पुढे शिकवलं जातं तुम्हाला साऊंड थेरपी. साऊंड थेरपी शिकवली जाते, साऊंड हिलिंग शिकवली जाते. तुम्हाला काही कुठली इन्स्ट्रुमेंट घ्यायची गरज नाहीये, ते मी बरोबर क्लासमध्ये शिकवलं जाते. ओके, तुम्हाला शक्तिशाली कर्मा मेडिटेशन दिलं जातं. हे रेकीच्या जितके साधक आहेत ऍडव्हान्स लेवलचे, त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं. हे तुमचं 7 पॉवर मेडिटेशन असतं. ते विथ सिम्बॉलच करायला लागतं, म्हणून लेवल 1 ला देऊ शकत नाही. तर ते बघा खूप छान असतं, त्याच्याने तुमच्या 7 पॉवर ऍक्टिव्हेट होतात. तुम्ही एक पॉवर मॅग्नेट बनतात, तुमची 7ही चक्र आणि ओरा पूर्णपणे बॅलन्स होतो. तुम्ही जिथे जाल तिथे पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता असते. तुम्ही एक मनी मॅग्नेट बनतात, पैसा जीवनात सहज आणि योग्य पद्धतीने यायला लागतो. नवीन लोक, नवीन संधी तुम्ही आकर्षित करतात, आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी खूप सुंदर आहे. एक हिलिंग मॅग्नेट बनतात, तुम्ही एक शक्तिशाली उपचाराचे केंद्र. तुम्ही जिथे जाल, एखादी व्यक्ती आजारी जरी असेल, तुमच्या हातातून ऊर्जेचा फ्लो खूप जास्त प्रमाणात व्हायला. लव्ह मॅग्नेट बनतात. लव्ह मॅग्नेट काय आहे, तर तुम्ही एक प्रेमाचे शक्तिशाली चुंबक बनतात, जिथे जाल प्रेम पसरवतात. प्रेम कोणी कशी व्यक्ती असेल, तुमच्या सानिध्यात राहून त्याच्या जीवनात प्रेम परत येतं. सायकिक मॅग्नेट काय असतं, खूप महत्वाचं आहे. सायकिक मॅग्नेट म्हणजे तुमचं सिक्स सेन्स, म्हणजे तुमचे एक्स्ट्रा सेन्सरी प्रिसेप्शन, ESP पॉवर्स तुमचे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात, इंट्युइशन लेवल वाढलेले असते. आध्यात्मिक लेवलवर तुम्ही खूप जास्त प्रगती करतात, कारण याच्यामध्ये ध्यान, सिद्धी, बऱ्याचशा गोष्टी असतात. ओके, पुढे जाऊ. त्याच कोर्समध्ये तुम्हाला पुढे क्रिस्टल थेरपी बेसिक आणि ऍडव्हान्स शिकवलं जातं. तर ब्रेसलेट कसे बनवायचे, कुणाला कशी ब्रेसलेट सजेस्ट, तुम्ही स्वतः क्रिस्टलचा बिझनेस सुरू करू शकतात. ओके, असे ब्रेसलेट कोणी कसे घालायचे, कशी ट्री वापरायचे, कुठं तुम्ही आता पेंडुलम तर शिकवणारच आहे, तर तुम्ही एखाद्याच्या घरात वास्तू विजिट करू शकता, त्याला तसं सजेस्ट करू शकतात की त्याच्या घरामध्ये कसली एनर्जी आहे, त्याने काय वापरायला पाहिजे, कुठल्या प्रकारचं. ते हे बेसिक आहे. ऍडव्हान्स लेवलला तुम्हाला ग्रिड बनवायचं शिकवलं जातं. जसं मी सांगितलं आहे, लेवल 1 ला तुम्ही 10% ऊर्जा वापरू शकतात. लेवल 2, लेवल 3 ने 100% उपचाराने, आणि रेकी बरोबर जर तुम्ही क्रिस्टल्स वापरायचं शिकले, तर तुम्ही 200 पटीने कुणाचेही छान उपचार करू शकता. तर हे देखील त्याच कोर्समध्ये असतं. आणि त्यातल्या त्यात आपलं हे असतं EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक देखील शिकवलं जातं. सध्या खूप पॉप्युलर आहे. आपल्या शरीरावर असे टॅपिंग पॉइंट्स असतात, ते कसे टॅप करून एखाद्याची इमोशनल हिलिंग करायची, तेही तुम्ही प्रोफेशनल हिलर बनता. ओके, तर असं काही बरंच आहे, ते आपण उद्या मी तुम्हाला सांगेल. ओके, आज फक्त यांना थोडा वेळ दिला म्हणून हे घेतलं. ओके, चला आज तुम्हाला मी पेंडुलम डाउजिंग आणि झिबू सिम्बॉल. चला आता आय होप कोणी रेडी झाला असेल, आपण सेशनला सुरुवात करूया. रेडी? चला, किती लोक वाढले बघू द्या बरं, व्हिडिओ मध्ये वाढले. चलो ठीक आहे. राजश्री मॅम आणलं का डाउजर, दाखवा बरं. प्रसन्न ते, चला ठीक आहे. चला
ठीक आहे, चलो ठीक आहे, आपण करूया. ओके. आता बघा काय करूया आपण. अगोदर अगोदर आपण फक्त थेरी बघून घ्या, नंतर प्रॅक्टिकल तुम्हालाच करायचं आहे. तुम्हीच घरातली ठिकठिकाणची एनर्जी चेक करून मला सांगणार आहे. ओके. आता आपण थोडस फक्त थेरी काय असते थोडस टेक्निकल अभ्यास करून घेऊ 5 मिनिटं. बाकी तर आपल्याला जास्त प्रॅक्टिकलच करायचं. ओके. थोडस नावाला थोडस वाचून घेऊया, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. जस्ट 1 मिनिट थांबा. बघा हे आहे पेंडुलम डावजर. आता आपण याचा थोडास 5 मिनिटं थेरी बघूया, नंतर प्रॅक्टिकलच करायचं आहे. ओके. चला, शेतात काम असते, शेतात पण तुम्ही शेतामध्ये पण वापरू शकता डावजर. मी आता शिकवतो तुम्हाला. बघा मेसेज बघितला म्हणून बोललो. चला, हे बघा हे पेंडुलम डावजर आहे. आता आपण थोडीशी थेरी बघू, नंतर प्रॅक्टिकल घ्यायचं आहे. पेंडुलम डावजर ही एक ऊर्जाशास्त्र आणि अंतर्ज्ञानावर म्हणजे इंट्युएशन लेवलवर आधारित एक पद्धत आहे. पेंडुलम लाकडी असू शकतं, धातूचं किंवा क्रिस्टलचं असू शकतं. हे वापरून आपण प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो. पेंडुलम डाउजिंग हजारो वर्षांपासून प्रचलित आहे. काही नवीन टेक्निक नाही आहे, खूप जुनी आहे. प्राचीन इजिप्त, चीन आणि भारतामध्ये याचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला जात होता किंवा आजही केलाच जातो. ओके. तर मध्ययुगीन काळात डाउजिंगचा उपयोग जमिनीतील पाणी आणि खनिज शोधण्यासाठी होत असे, सध्याही होतो. जे कोकोनट डाउजर जे तुम्ही शेतामध्ये बोरिंग वगैरे करायला येतात पाणी शोधण्यासाठी, तर ते कोकोनट डाउजिंग, पेंडुलम डाउजिंग, एल रॉड सगळे सेम कन्सेप्ट आहेत. ओके. तर पेंडुलम आपल्या अवचेतन मनाशी आणि ऊर्जा क्षेत्राशी जोडलेले असते, म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड आणि तुमचं ऑरा. ओके. पेंडुलमच्या हालचालीच्या आधारे तुम्ही हो, नाही किंवा मे बी अशी उत्तर मिळवू शकतात. तर पेंडुलम साठी आवश्यक साधने. पेंडुलम असा तुम्ही टेम्पररी बनवलं आहे, आज चालून जाईल. पुढे हिलिंगला तुम्हाला क्रिस्टलचे लागतात. उत्तर मिळवण्यासाठी डाउजिंग चार्ट तुम्हाला देणार आहे तुमच्या फोनवर. उद्या तुम्हाला भेटून जातील. ओके. शांत आणि सकारात्मक मनस्थिती, तुमची मनस्थिती शांत पाहिजे आणि संतुलित ऊर्जा क्षेत्र. ओके. चला, आता डाउजिंग करण्याची पद्धत काय आहे आपण बघूया. ओके. चला, आता आपण प्रॅक्टिकल करूया. आता बघा 90% केसेस मध्ये काय होतं बघा, पेंडुलमच्या काही हालचाली असतात. जसं की याचं उत्तर 90% केसेस मध्ये काय असतं, जर याचं उत्तर येस असेल, कुठल्या प्रश्नासाठी हो असेल, तर तो मागे पुढे हलतो. आता मी हलवत आहे माझ्या हाताने. ओके, मागे पुढे होतो. उत्तर नाही असेल तर तो डावीकडे उजवीकडे डावीपुढे उजवीकडे फिरत ते. ओके. आणि एखाद्या ठिकाणची ऊर्जा सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे, जर त्याला विचारलं, जर पॉझिटिव्ह असेल तर तो गोल 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 क्लॉकवाईज फिरत असतो, असा गोल गोल. आणि एखाद्या ठिकाणची ऊर्जा निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, तर तो असा अँटी क्लॉकवाईज फिरत असतो. असे 4 हालचाल आहेत, आपण बघणार आहे. दुसरं, आता तुम्हाला लगेच प्रॅक्टिकलच करायचं आहे. आता थोडस तुम्हाला काल पाणी चार्ज करताना रेकीला कॉल केला, बऱ्याचशा लोकांचे शक्तिपात झालेले आहेत. आता रेकीला हळूहळू प्रॅक्टिस करत जा, रेकीला कॉल कसा करायचा. आता आपण काय करायचं आहे, ते डाउजर चार्ज करून घेऊया. ओके, रेकीने चार्ज करूया. बघा, पेंडुलम डाउजर कोणी यूज करू शकतं, त्याला रेकी यायला पाहिजेत अशी बिलकुल गरज नाही. पण तुमच्याकडे रेकी आहे, तुमच्याकडे रेकीची एनर्जी आहे, तर इतरांपेक्षा तुमचे उत्तर थोडेसे ऍक्युरेट येतील, तो तुम्हाला तेवढा फायदा असतो. ओके. चला, आपण आता रेकीला कॉल करायचं परत शिकूया. माझ्या मागे बोला, मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माता पिता, माझे गुरु आणि ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी. दोन्ही हात असे तळवे आकाशाकडे. अनंत स्रोतातून वाहत येणारी, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेखी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. किंवा हे हे रेखी एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. आता काय करा, तुमचा तो जोरा आणि अंगठी जेही बनवला आहे डाव्या हातात ठेवा.
कधी पण उजवा डावा हात रिसिव्हर असतो, उजवा गिव्हर असतो. डाव्या हातात ठेवा. आता जसं पाण्याला अफर्मेशन दिलं, हात क्लॉकवाईज फिरवा, अफर्मेशन द्या. हे डावजर किंवा हे पेंड्युलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. हे पेंड्युलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने हे पेंड्युलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. ओल्ड स्टुडंट असतील, चोकुरे चोकुरे चोकुरे, डायकिम्यू डायकिम्यू डायकिम्यू, चोकुरे चोकुरे चोकुरेचं सँडविच टाका. चला, हे पेंड्युलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. आता शेवटी बोला, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. कधीही रेकीमध्ये फ्युचरमध्ये हिलिंग करताना मनात असं नाही ठेवायचं ऐसा भी होता है क्या, त्याच्यापेक्षा बोलायचं हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही. चला ठीक आहे. आता काय करा माहिती का, आता आपण प्रॅक्टिकलला सुरुवात करूया. आता बघा कशी मजा येईल सर्वांना, तुमच्या मनाची ताकद कळेल. तर बघा सगळ्यांचे चेहरे कसे हॅपी होऊन जातील ना प्रॅक्टिस केल्यावर, आणि तुम्ही सर्वांना सरप्राईज करणार आणि जीवनभर तुम्ही हे सगळं करू शकणार आहे. हा बघा काय करायचं आहे. आता तो पेंडुलमचा वरचा टोक आहे ना, तुमचा थंब, अंगठा आणि फर्स्ट फिंगर, पहिला बोट आणि अंगठा याच्यामध्ये ते वरचं टोक पकडा. असं डावा हात खाली घ्या आणि थोडस हातापेक्षा वरती ठेवून डाव. बस. आता तुम्ही त्याला तुमचं खरं नाव विचारायचं आहे. बघा तो लगेच मागे पुढे व्हायला लागेल. ओके चला, हा आधी करून बघा. ओके नंतर क्वेश्चन. आता बघा मी त्याला विचारत आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे. बघा आता तो त्याचा त्याचा फिरत आहे, मी काहीच करत नाही. ओके बघा, आता तुम्ही त्याला तुमचं खरं नाव विचारा. चला, आणि मला बघू द्या कसं हलत आहे. चला विचारा. माझं नाव गिरीश आहे, माझं नाव शिवाजी आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चला गजेंद्र सर, व्हेरी नाईस. चला विचारा, माझं खरं खरं नाव ते आहे. चला बऱ्याचशा लोकांचे संख्या. चला 2 मिनिट थांबा, परत पुढचं प्रॅक्टिकल करू, टेन्शन नका घेऊ. आता परत थांबवा त्याला, परत बोट इथे, हात असा. आता तुम्ही त्याला काय करायचं, तुमचं खोटं नाव सांगायचं. बघा मी सांगत आहे, माझं नाव राहुल आहे, माझं नाव राहुल आहे, माझं नाव राहुल आहे. बघा तो आता डावीकडून उजवीकडे त्याचं व्हायला लागला. माझं नाव राहुल आहे, माझं नाव राहुल आहे, आणि तो खूप जोरात व्हायला लागला. माझंच कंट्रोल नाही राहिलं त्याच्यात. चला विचारा बरं. व्हेरी नाईस शिवाजी सर, व्हेरी नाईस विद्या मॅम, अनु मॅम, परफेक्ट गजेंद्र सर. ओके श्रवण सर, ठीक, व्हेरी नाईस शिवानी मॅम, परफेक्ट. चला युट्यूबच्या स्क्रीनवर. ओके जान्हवी मॅम. प्रवीण सर सांगेल तुम्हाला स्लो फिरतो त्याचं उत्तर देईल. ओके रेखा मॅम, ठीक आहे, व्हेरी नाईस जान्हवी मॅम, परफेक्ट. ओके अनिल सर, व्हेरी नाईस. हा चला, काही काहींचं सेम नाही होत, थोडं नंतर मी एक्सप्लेन करेन क्वेश्चन आन्सर. बस थांबून घ्या. आता याच्यावर मोठं मॅजिक आता होणार आहे. सगळं सांगेन का होतं कसं होतं. आता दुसरं प्रॅक्टिकल करायचं आहे. 2 प्रॅक्टिकल करायचे आहे. अगोदर ऐकून घ्या, दोन्ही प्रॅक्टिकल काय करायचे आहे, नंतर जागेवरून उठायचंय. सध्या जागेवरून पूर्ण ऐकल्याशिवाय उठू नका, सांगितल्याशिवाय. आता काय करायचंय, तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथेही देवघर असेल, देववारा असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यावरती देवघराच्या वरती किंवा समोर पकडून त्याला विचारायचं आहे, इथली ऊर्जा कशी आहे, इथली ऊर्जा कशी. तर ते अजून जाऊ नका, ते एकदम जोर जोरात गोल गोल फिरवायला लागेल, क्लॉकवाईज फिरेल. ते झाल्यानंतर काय करा, त्याच्यानंतर लगेच तुम्ही जिथे तुमचा कचऱ्याचा डब्बा आहे, डस्टबिन आहे, तिकडे जा, त्याचं झाकण उघडा, त्याच्यावर पकडा आणि विचारा, इथली ऊर्जा कशी आहे, इथली एनर्जी कशी आहे. दोन्ही प्रयोग करून या आणि मग नंतर मला एक्सप्लेन करा. मी तोपर्यंत वाट बघतो तुमची. जाऊ शकत. आणि बघा देवघर नाहीये तर तुम्ही घरात जे पण पुस्तक आहे, गीता, बायबल, कुराण, काहीतरी घरात असेल धार्मिक पुस्तकावर करा. चला, देवघर पाहिजे तसं गरजेचं नाही. गीता, बायबल, कुराण काहीतरी असेल, देवाचा फोटो असेल, देवाच्या फोटो जवळ करा, काहीतरी पॉझिटिव्ह असेलच. बघा
बाकीचे लोक करायचे नाही का? सुनीता मॅम. अच्छा, काही इकडे ओल्ड स्टुडंट आहे स्क्रीनवरती. चल, चला न्यू स्टुडंट करा. व्हेरी नाईस. चला बघा, उलट फिरतं काय अँटी क्लॉकवाईज कचऱ्याच्या डब्यावर. चला. चला, जे करून आले आहे हँड मला सांगा बरं, काय एक्सपिरियन्स होता. चला, कुणाचं झालं आहे? सगळे अजून आलेच नाही कोणी. चला, कुणाला बोलायचं आहे हँड रेज करा, नाही तर असा हात करा, नाही तर मी अनम्यूट नाही करणार. सगळे एक संगतीच बोलायला लागतात. ओके. हा, बोला विद्या मॅम, बोला बरं, काय एक्सपिरियन्स आहे. अनम्यूट करा, अनम्यूट. चला ठीक आहे, दुसरं घेऊ. हा, शिवानी मॅम बोला. आता तुम्ही या सरांचे डॉक्टर आहे का, श्रवण सरांच्या? हा हा. ओके ओके, नमस्कार. सर सर पण इथेच आहे, पॉझिटिव्ह. माझे स्टुडंट नमस्कार आहेत नमस्कार. मास्टरचे. नमस्कार सर तुम्हाला. सर हा, बोला मॅम. पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आलाय एनर्जी मंदिराकडे आणि ओके. कचऱ्याच्या डब्याकडे निगेटिव्ह म्हणजे राईटला फिरत होता सर्कल आणि अपोजिट म्हणजे लेफ्ट साइडला सर्कल चला, व्हेरी फिरत नाईस, होता. कॉंग्रॅच्युलेशन इवन अजून. नाव जेव्हा विचारलं तेव्हा म्हणजे समोर समोर आणि चला, मागे फिरत होता आणि लेफ्ट साइडनी राईट साइडला ओके. चला, जेव्हा कॉंग्रॅच्युलेशन सर. तुमचं नाव. चला ठीक आहे, सर्वांचं मी एक एक सर्वांचे एक्सपिरियन्स घेतो मी. ओके. हा, दीपक सर बोला, दीपक जंबाले सर. हा, बोला. सर माझं काय होतंय की पॉझिटिव्हला काहीच होत नाही, निगेटिव्हला ते अँटीबाईक फिरतंय, पण हो, पॉझिटिव्हला काहीच होत नाही. ठीक आहे. हा, त्याचं उत्तर देईल मी. साफ वगैरे करतात का तिथे? क्लिनिंग वगैरे आहे सगळे व्यवस्थित? हो, क्लिनिंग वगैरे आहे ठीक. सगळं. चालेल चालेल, सांगतो मी सर्वांचं परत एक्सप्लेन ठीक. करेल मी तुम्हाला. ओके कुणाचे सर, उत्तर ओके. वेगळे पण यायला पाहिजे, नाही तर सगळ्यांचे सेम आले तर मग हे होऊन जाईल. ओके. काही काहींचे वेगळे उत्तर पण पाहिजे असतात. हा, संगीता कदम मॅम बोला. अनम्यूट कर. बोला. तर माझं नाव विचारल्यानंतर स्ट्रेट झालं आणि म्हणजे खोटं नाव सांगितल्यावर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे झालं. आणि मंदिराच्या वरती अगदी क्लॉकवाईज खूप छान फिरलं. डस्टबिन मध्ये अँटी क्लॉकवाईज फिरलं. कशी झाली छान. मॅजिक? मी काही केलं का इथं? मस्त तुम्हीच केलंय सगळं. ओके. बघा मस्त किती मोठे मस्त. जादूगर आहे तुम्ही. लाईफ टाईम सगळ्यांना सरप्राईज करू शकतात. ओके. खूप महत्वाचे. तुम्ही कुणाच्या घरात जरी गेले, कुणाच्याही घराची ऊर्जा, वास्तू चेक करू शकतात. खूप छान आहेत. बोलायचं मला वास्तूच आहे तर मी एनर्जी सांगते तुमच्या घरातली. खूप मजा येईल. अजून कोणी एक्सपिरियन्स ह्या स्क्रीनवर कोणी आहे का? या स्क्रीनवर कोणी? इकडे ओल्ड स्टुडंट आहे. चला, अजून सुषमा परब मॅम बोला. हा, अनु मॅम, काय वाटतं, काय झालं का तुमच्याकडून? जरा नाही, सुषमा मॅम हो तुम्ही सर. बोला, झालं. हो सर. खूप बर. छान फिरत होता मंदिरामध्ये गेल्यावरती क्लॉकवाईज आणि ओके. डस्टबिनकडे अँटी क्लॉकवाईज फिरत होतं सर. चला, खूप छान कॉंग्रॅच्युलेशन. अनुभव होता सर. चल, व्हेरी नाईस. थँक्यू. थँक्यू सर. हा, सुषमा मॅम, सुषमा परब मॅम, कर अनम्यूटचं बटन दाबा ना तुम्ही. नसेल होत तुमच्या. हा, झालं बोला. हा सर. देवघरातला क्लॉकवाईज फिरत होता आणि डस्टबिन मधला अँटी-क्लॉकवाईज. चला, व्हेरी नाईस. ठीक आहे. चल. ओके, अजून कोणी आहे का बघूया. सुषमा मॅम बोला. हा, बोला, तुम्ही आधीच हँड रेज केला होता, काही सांगायचंय का? अनम्यूट नका. तर मी सकाळी पण जॉईन केलं होतं. मी हो. दिवसभर घरात सगळीकडेही चेक केलं. मला खूप छान अनुभव आला आणि मी आता बसले तिथे सुद्धा मी केलं. तिथे सुद्धा क्लॉकवाईजच फिरलं. देवघराजवळ क्लॉकवाईज, वॉशरूमच्या समोर केलं तर तिथे अँटी क्लॉकवाईज, बरोबर. डस्टबिन जवळ अँटी क्लॉकवाईज. असा मला खूप छान अनुभव आला. मला दिवसभर मजा आली आहे सगळं करायला. खूप, मी सांगितलं ना, खूप मजा येते. ओके, खूप खूप म्हणजे सुंदर. जादू शिकल्यासारखं जादू आहे, वाटलं असं जादू. काहीतरी. सगळे जादूगार झाले. खूप एकदम आनंद झाला. थँक्यू. हा, आरती मॅम बोला. आरती परब मॅम.
हा सर बोला. नमस्कार. सर मी देवघरात गेली तेव्हा ते बरोबर फिरलं अँटी क्लॉकवाईज, पण डस्टबिनच्या इथे फिरलंच नाही ओके, क्लॉक. ठीक ठीक आणि आहे. परत आमच्या घरात एक विठ्ठलाची मूर्ती आहे पंढरपूरवरून आणलेली, तिथे ओके, पण चांगलं गोल गोल फिरलं, पण व्हेरी डस्टबिन आणि बेसिन मध्ये फिरलं नाही ते. चालेल. क्लिनिंग वगैरे करता का व्यवस्थित त्याची हो नेहमी? हो. मग कसं फिरेल? असेल थोडी नॉर्मल एनर्जी असेल, सिम्पल. अच्छा. ओके, ओके, लक्षात. चालेल चालेल, थँक्यू सर. ओके, लक्ष्मी कुंभारे मॅम बोला. सर देवघरामध्ये तर क्लॉकवाईज फिरला, हम्म. बट डस्टबिन पाशी लेफ्ट राईट झालं होतं. ओके, ठीक आहे. त्याचं पण उत्तर मी थोडं. देईल. ओके, व्हेरी हा. नाईस. चालेल. असं वेगळे थोडेसे उत्तर आले ना, मग दुसऱ्यांना पण आन्सर सापडतात. चला, ठीक हा. आहे. व्हेरी नाईस. थँक्यू. आता हा हा कुणाल अँड प्रियंका, हा दोघांपैकी कुणाला बोलायचं आहे माहिती नाही. बोला. नाही नाही, दोघांचाही आमचा अनुभव अगदी सारखा आहे. देवाच्या समोर खूप छान दोघांचाही क्लॉकवाईज गेलाय, डस्टबिन जवळ अँटी क्लॉकवाईज. आणि आमचा मुलगा त्याच्यामध्ये आला, कारण त्याची एक्झाम चालू आहे. तर तो मला म्हणाला की माझ्यासाठी प्लीज माझ्याजवळ एनर्जी विचारा, माझा एक्झाम. तर तो जसा जवळ आला ना, आम्ही त्याची एनर्जी विचारली, तेव्हाही खूप जास्त क्लॉकवाईज फिरलं. तर म्हणजे आम्हालाच खूप छान वाटलं ते सगळं पाहून. आणि छोटे मुलं खूप छान वापरतात. तुम्हाला सांगतो, माझी मुलगी ना, ते पडलेलंच असतं. माझी मुलगी पण फर्स्ट स्टँडर्डला आहे. काही पण विचारते ना, तुम्हाला सांगतो, आत्या मला प्रेम करते का, मावशी मला प्रेम करते का, मग या टीचरचं माझ्याशी जमतं, टीचरचं खरंच मला प्रेम करते का, फेक आहे. खूप छोटे मुलं खूप त्यांचं हो, एनर्जी म्हणजे त्याच्याजवळ आल्यावरती प्युअर खूप असते. फास्ट मूव्ह झालं हा, ते, म्हणजे ते प्युअर एनर्जी असते, ती थोडेसे निरागस असतात ते, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. त्यांच्यात. थँक्यू सो मच. आता मी तुम्हाला सर्वांना काहींची उत्तर वेगवेगळे असतील, तर मी सगळ्यांना थोडस एक्सप्लेन करतो. बघा, सर्वात अगोदर काहींची उत्तरं मी अगोदर सांगितलं, 90% केसेस मध्ये तसं हालचाल होते. तुम्हाला काय करायचं आहे, कॅलिब्रेशन करायचं आहे. कॅलिब्रेशन म्हणजे काय, आधी त्याला विचारायचं आहे, जर तुझं उत्तर हो असेल तर तुझी मुवमेंट कशी असणार आहे. मग तो सांगेल, एखाद्यासाठी मागे पुढे असेल, एखाद्यासाठी होचं उत्तर क्लॉकवाईज असेल, किंवा लेफ्ट राईट सुद्धा असू शकतं. तर तुम्ही त्याला अगोदर विचारून घ्यायचं की तुझं हो उत्तर कसं आहे, नाहीला कसं आहे, पॉझिटिव्हला कसं आहे, निगेटिव्हला कसं आहे. सेकंड, अजून बघा, मी तुम्हाला नेहमी नेहमी एक रिमाइंड करतो की ऍज अ हिलर प्रत्येक गोष्ट तुम्हाला एनर्जीच्या स्वरूपात घ्यायची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम देवघर आणि डस्टबिन सांगितलं. याचं कारण काय बघा, आपण घरामध्ये ना, जसं जुनी लोक होते की, भारताची लोक होते की टॉयलेट घराच्या बाहेरच ठेवायची. टॉयलेट घरामध्ये ते अलाव नाही करायचे बांधण्यासाठी. कशासाठी बघा, ती एनर्जी असते कुठे ना कुठे घरामध्ये ती जाते. जसं तुमचं डस्टबिन आहे, डस्टबिन मॅक्झिमम कसं असतं, आपल्या किचन ओट्याच्या खाली काही लोक डस्टबिन तिथे ठेवतात, आणि तुम्ही तिथे स्वयंपाक करतात, आणि तीच एनर्जी तुमच्या जेवणामध्ये जाते, आणि कुठे ना कुठे ते अनहेल्दी होऊन जातं. ओके, सगळं काही एनर्जीच्या स्वरूपातच बघायचं आहे. आणि कधी कधी कसं असतं, मग टॉयलेट पण समोर आहे, तिथेच किचन आहे, ते एनर्जी मॅनिप्युलेट होऊन जाते. ओके, तर तिथे मग कोण जास्त काम करतं माहितीये का, वास्तुशास्त्रवाले. मग तुम्ही कधी कधी जिओपॅथिक स्ट्रेस पण याच्यामध्ये, असं नाहीये की बॅड एनर्जीच आहे, कधी कधी जिओपॅथिक स्ट्रेस असतात, ते आपले ते पण कंट्रोल होत नाही. एखाद्या ठिकाणी जिथे तुम्ही राहतात तिकडे नाला वगैरे असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, तोही थोडासा फरक जाणवतो. ओके, तर मग ते वास्तुशास्त्रवाले असं तुम्हाला एखादा ब्रासचा रॉड वगैरे देतात, नाही तर बोलतात घराची डायरेक्शन चेंज करा. तर एवढं करायची गरज नाही. तुम्हाला पुढे जाऊन क्रिस्टल वगैरे वापरले, एखादं झाड ठेवलं, तरी तुमचं काम होऊन जातं. तर अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आता समजलं एनर्जी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते, तर काय करायचं आहे. डस्टबिनचं उदाहरण घेतलं, जर घरामध्ये लक्ष्मी पाहिजे, माता लक्ष्मीचा आशीर्वाद पैशांसाठी, माता सरस्वतीचा आशीर्वाद, घरामध्ये स्वच्छता ठेवा, क्लीनलीनेस ठेवा. जर घरामध्ये पसारा असेल, धूळ वगैरे तशीच असेल, पैसा टिकत नाही, घरामध्ये आरोग्य टिकत नाही. साधं सोपं उदाहरण आहे. तर एकदम व्यवस्थित राहायचं, जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जीज अट्रॅक्ट होतील. ओके, आलं लक्षात. सेकंड थिंग, ही कुठली जादू नाही आहे, हे तुमच्या संपूर्ण इंट्युएशन लेवलवर, सबकॉन्शियस लेवलवर होत असतं. तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला सगळे काही माहिती असतं, सगळ्या गोष्टी माहीत असतात. ओके, परमेश्वराचंच प्रतिरूप आहे आपण. सगळ्या आयडिया आपल्याला, आउट ऑफ द बॉक्स विचार केला आपण तर सगळं काही आपल्याला माहिती असतं. आता थोडंसं आपण
ऍडव्हान्स लेवलवर चार्ट वगैरे बघायचे आहे. बघा, तर पेंड्युलम करण्याची पद्धत रेकीने, आता तुमच्याकडे रेकी आहे करू शकता, अदरवाईज तुम्ही बिना रेकीचंही करू शकता. सेकंड थिंग, स्वतःला स्थिर करा, ध्यान किंवा शांत मनस्थितीचा पेंडुलम दोराच्या डोक्याला धरून ठेवा, होण्याचे संकेत ठरवा. ओके, हे झालं होतं. आता बघा पेंडुलमच्या हालचालीचं हे पण सांगून झालं आहे. बघा, याचा उपयोग कुठे करायचा आहे? नियमित निर्णय घेण्यासाठी, हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी, ऊर्जा संतुलन आणि चक्रे शुद्ध करण्यासाठी. तर तुम्ही त्याच्यासाठी हिलिंग ऍडव्हान्स लेवलवर करू शकतात. स्वास्थ्य आणि उपचारांबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी ते चार्ट मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. डिस्टन्स सिलिंग आणि रेकी सोबत वापरासाठी, तर डिस्टन्स सिलिंग मध्ये रेकी बरोबर हे खूप छान वर्क करत असते. चला, आता बघा, हे आहे चार्ट्स. हे काही चार्ट्स आहे, तर तुम्हाला कुठलेही चार्ट्स, आता मी अगोदर सांगतो की तुम्हाला विश्वास नाही बसणार ह्या गोष्टी खरंच काम करतात की नाही, तर तुम्ही काय करायचं, परत गुगलवर जायचं आणि त्याला गुगलवर जाऊन काही सर्च करायचं. तुमच्या जसे नीड असेल त्या पद्धतीने चार्ट्स अवेलेबल असतात. तर बघा, गुगलवर सर्च करायचं पेंडुलम डाउजिंग चार्ट्स. आता बघा, प्रत्येकसाठी चक्रासाठी आहे, डाउजिंग साठी आहे, आपलं हेल्थ साठी आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आहे. जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला असे वेगवेगळे चार्ट्स तिथे दिसतील. जर एखादा चार्ट हवा असेल, त्याला डाउनलोड करायचं, प्रिंट आउट काढायची आणि वापरायला घ्यायचं. पण तुमच्यासाठी मी महत्वाचे काही चार्ट्स आहेत, ते ऑलरेडी तुम्हाला शिकवणार आहे, ते तुम्हाला तुमच्या फोनवर उद्या नोट्स मध्ये येऊन जातील. ओके, तर बघा, जेव्हा हे चार्ट्स येतील तर त्याचा सेंटर पॉइंट आहे पेंडुलमचा, त्याचा डॉट इथे इकडे स्टार्टिंग पॉइंट असतो, तिथे ठेवायचा आणि क्वेश्चन कसे विचारायचे एक्सप्लेन करतो. आता बघा, पहिला चार्ट आहे, हा आहे 7 चक्रा चार्ट. तर तुम्हाला कुणाची 7 चक्राबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कसं करू शकता, इथे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, याची प्रिंट आउट काढून घ्यायची, पेन्सिलने नाव लिहायचं, जन्म तारीख, वय, तुम्हाला मिनिमम इन्फॉर्मेशन जितकी सबकॉन्शियस माइंडला इनफ आहे. पेन्सिलने का लिहायचं, कारण नंतर खोडून तुम्ही दुसऱ्यांसाठी तो चार्ट वापरू शकता. मग त्याला विचारायचं, ह्या व्यक्तीचं बेस चक्र कसं आहे, सेक्रल चक्र कसं आहे, ओव्हर ऍक्टिव्ह आहे का अंडर ऍक्टिव्ह आहे, दुसरं बघा, एखादी वस्तू हरवली असेल, एखादी हरवलेल्या वस्तू शोधताना हा चार्ट वापरायचा आहे. तर हे करत असताना बघा, त्याला इथे ठेवायचं स्टार्टिंग पॉइंटला, मग तो बरोबर त्या डायरेक्शनला जातो. हा पेज तुम्हाला खाली टेबलवर ठेवायचा आहे. ओके, मग विचारायचं ही हरवलेली वस्तू कुठे आहे, त्या वस्तूचं नाव लिहायचं. बघा, मग तो सांगेल घरामध्ये आहे, कारमध्ये आहे, फॅमिली मेंबरकडे आहे, स्टोर रूम मध्ये आहे, किंवा मिसप्लेस झाली आहे, कुणाला दिलेली आहे, कोणी चोरलेली आहे, ते सगळं एक्सप्लेन करत असत. हा तुम्ही वापरू शकता. आणि बघा, एखादी तुमची गोष्ट हरवली, तुम्ही त्याचं डाउजिंग करायचं नाही. का सांगतो तुम्हाला, कारण तुमचं मन शांत पाहिजे. जेव्हा तुमची एखादी किमती वस्तू हरवते तेव्हा तुमची मनस्थिती शांत नसते, तुम्ही गोंधळलेले असता, तुमच्या डोक्यामध्ये 1000 प्रश्न चालू असतात, ही वस्तू तिथे असेल, इथे असेल, याचं उत्तर चुकलं वगैरे. तर अशा वेळेस डाउजिंग दुसऱ्याला करायला द्यायचं. कारण डाउजिंग करताना, पेंड्युलम डाउजिंग करताना तुम्ही न्यूट्रल असणं खूप गरजेचं आहे. आता जेव्हा तुम्ही केले सगळे प्रयोग, तुम्ही निरागसपणे अगदी न्यूट्रलपणे केले. ओके, तर न्यूट्रल असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर तुमची एखादी वस्तू हरवली, दुसऱ्यांना सांगायचं. हे कुणासाठी आहे बघा, पेट आणि पाळीव प्राण्यासाठी आहे. म्हणजे जे पेट्स आहे किंवा ज्या मुलांना बोलता येत नाही, छोटे मुलं असतात 9 मंथ पर्यंत, तर आपल्याला समजत नाही, ते रात्री अचानक कुठून रडायला लागतात, तर फिलिंग्स जाणण्यासाठी पण हा चार्ट वापरू शकतात. ओके, तर बघा, तुमचं एखादं छोटस कुत्र्याचं पिल्लू असेल, मांजर असेल, विचारायचं की सध्या याची फिलिंग कशी आहे, कुठल्या बॉडी पार्टला प्रॉब्लेम आहे ते सगळं, आणि याला कसली गरज आहे, याचा कॉस्ट काय आहे, याला कसली नीड आहे, हे सगळं काही ते बरोबर सांगत असते. ओके, काही चार्ट खूप छान काम करते. नेक्स्ट आहे, हाच आहे एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस. तर आता तुम्ही स्वतःसाठी पण हा वापरू शकता. स्वतःच नाव लिहायचं तिथे आणि विचारायचं की माझं एनर्जी, म्हणजे मी सारखा सारखा आजारी का पडत आहे, काय प्रॉब्लेम आहे, म्हणून ते तुम्हाला गाईड करणार. ओके, बघा, ऍडिक्शन मुळे किंवा तुमचे सध्या नक्षत्र खराब आहेत, काही बॅक्टेरिया इश्यू आहे, चक्र इम्बॅलन्स झालेले आहेत, डाएट इश्यू आहे, किंवा ओव्हर थिंकिंग आहे,
सो अँड सो, तर ते तुम्हाला गाईड करेल बरोबर पुढे जाऊन. करिअर संबंधित तुम्ही विचारू शकता, त्याचं गायडन्स घेऊ शकतात. मी सुरुवातीला जेव्हा हे कोचिंग फील्डमध्ये आलो तर त्याला खूप विचारायचं. असं तुम्ही काय करायचं, आपल्या कंपास बॉक्समध्ये हे असं असतं ना, तर हे घ्यायचं, त्याच्याने तुम्हाला असं पेन्सिलने मार्क करून तुम्ही स्वतःचं बनवू शकता. तर जेव्हा मी सुरुवातीला करायचो, मी सुद्धा माझं इंस्टाग्राम चॅनलचं नाव काय पाहिजे, मग 4-5 नावं लिहिले, युट्यूब चॅनलचं काय पाहिजे, आणि मग ते तिथे जिथे जिथे जायचं तिथे तिथे मग मी तसं फॉलो करायचो. तर मी पण याचा खूप जास्त उपयोग माझ्या करिअरमध्ये केलेला आहे. ओके, तर करिअर संबंधी विचारू शकतात. जॉब चेंज करायची गरज आहे का, कामाच्या प्रती ऍटिट्यूड चेंज करण्याची गरज आहे, एखादं ऍडव्हान्स ट्रेनिंग घ्यायची गरज आहे, सो अँड सो विचारू शकतात. हेल्थ लेवलचंही विचारू शकतात. एखादी व्यक्ती आता समजा पॅरेंट्स असतील, गावाला वगैरे असतील, तुम्हाला माहिती नाही, फोन लागत नसेल, विचारू शकतात. किंवा जरी सांगत नसेल एखादी व्यक्ती काय प्रॉब्लेम आहे, तरी विचारू शकतात याच्या बॉडी पार्टची कंडिशन कशी आहे. समजा तुम्हाला माहिती आहे याला नेहमी चेस्ट पेनचा प्रॉब्लेम आहे, मग तुम्ही त्याला विचारायचं याची कंडिशन कशी आहे, क्रिटिकल, पुअर, फेअर, गुड, एक्सलेंट, सो अँड सो. हे रोमॅन्टिक म्हणजे कुणासाठी आहे, ज्यांचं लग्न जमणार आहे, जे प्रेमात पडलेले आहे. पार्टनर विषयी थोडासा डाऊट आहे, मग हे ठेवायचं आणि विचारायचं की त्याला विचारायचं की हा पार्टनर माझ्यासाठी योग्य आहे का नाही आहे, ग्रेट मॅच आहे की ह्या व्यक्तीबद्दल अजून इन्फॉर्मेशन हवी आहे, सो अँड सो तुम्ही विचारू शकतात. ओके, येस नो एखादं कुठलीही तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे, बिझनेस वगैरे करायचा आहे एखादं, तर तुम्ही डिसिजन याला विचारू शकता की किती % चान्सेस आहे, मग ते सांगणार. इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल, स्ट्रॉंग नो, मे बी येस, स्ट्रॉंग येस, सो अँड सो. तर तुम्ही असं काढून तुमचे 10चे मार्क काढू शकता, 12चे मार्क पण इतर फॅमिली मेंबरचे देखील तुम्ही आरामशीर काढू शकतात. ओके, करून बघा, मजा येईल तुम्हाला. ओके, बर्थ डेट एखाद्याचे काढू शकतात. ABCDचा चार्ट असतो, तुम्ही ABCD लिहायचं आणि विचारायचं की माझे जे लाईफ पार्टनर आहे, मग त्यांचं जे लाईफ पार्टनर होणार आहे त्यांचं पहिलं अल्फाबेट काय असेल, सेकंड अल्फाबेट काय असेल, असं करू शकतो. ओके, मी जेव्हा डाउजर घेतलं तर मला असा चार्ट भेटला होता, तर याच्यावर सगळं काही आहे, येस नो सगळे नंबर, जानेवारी फेब्रुवारी, तर डाउजिंग करायला मदत होते, सगळ्या राशींचे नावं तुम्ही Amazonवर घेऊ शकतात. ओके, डिसिजन मेकिंग साठी सांगतो, डिसिजन मेकिंग साठी असा असतो. Amazonवर मला वाटतं 900 रुपयाला हे दोघी भेटतं, एल रॉड पण भेटून जातो, आणि क्रिस्टलचे पेंडुलम ते रेकीमध्ये वापरतात हिलिंग साठी, कुणाची हिलिंग करायला क्रिस्टल असतात, त्याला ते हे धातूचे चालत नाहीत. ओके, आलं लक्षात. तर खूप सुंदर आहे, दैनंदिन जीवनामध्ये वापरत जा. ओके, तुम्हाला इवन मी तुम्हाला PDF चे चार्ट देणार आहे. पेंडुलम माझ्याकडे नाही, Amazon वरूनच घ्या. ओके, तर बघा, तुम्हाला अजून काय करू शकतात तुम्ही याच्यामध्ये, मी काय सांगणार होतो, विसरून मध्ये, चला नाही बघूया. तर विसरून गेलो मी काय सांगायचं होतं, पण खूप छान वर्क करतं. आता समजा तुम्हाला कुठे जायचं आहे आणि तुमच्याकडे समजा 3 नेकलेस आहे, आणि तुम्हाला समजा 3 नेकलेस आहे, तुमच्याकडे कुठला घालायचा आज माहिती नाही, प्रोग्रामला चाललंय किंवा साडी घालायची आहे हळदी कुंकू लग्नाला, तर तुम्ही असं कबडवर ठेवायचं, आता बेडवर ठेवायचं, टेबलवर, त्याला विचारायचं मी कुठलं घालू आज, माझ्यासाठी कुठलं लकी आहे. असे पण छोटे छोटे मदत तुम्ही घेऊ शकतात. मी तुम्हाला 7 चक्र आणि ओरा शिकवला आहे. तर एखादा समजा ट्रस्टेड व्यक्ती असेल, मित्र मैत्रीण, झोपवायचं आणि बघायचं, त्याच्या हार्ट चक्रावर ठेवायचं आणि विचारायचं याची हार्ट चक्राची एनर्जी कशी आहे, थ्रोट चक्राची एनर्जी कशी आहे. आता तुम्ही डस्टबिनची बघितली, देवघराची बघितली, तर तुम्ही इतरांच्या 7ही चक्रांची देखील एनर्जी चेक करू शकतात. जसं आता मॅडमने सांगितलं, मुलाची एनर्जी खूप जास्त होती. आलं लक्षात, तुम्ही ह्या पद्धतीने चेक करू शकतात. आता पेंडुलम बद्दल काही प्रश्न असतील तरच विचारा. आता मी तुम्हाला झिगू सिम्बॉल शिकवायला घेणार आहे. ठीक आहे, चला शिकवू झिगू सिम्बॉल्स खूप सुंदर आहेत. चला थोडेसे मेसेज वाचून घेतो.
काहींच्या प्रश्नाचे उत्तर देणं शक्य होत नाही. हे खूप सगळे भाषा. आता आपण झिबू सिम्बॉल शिकणार आहे हा. आणि लक्षात घ्या, पेंड्युलम डाउजिंग करताना मेडिटेशन वगैरे करून बसा. तुमची मनस्थिती गोंधळलेली असेल तर उत्तर थोडेसे चुकीचे येण्याची शक्यता असते थोडस. ते पण तुम्हाला सांगतो मी 1 मिनिट. ते सांगितलं नाही, थोडेसे प्रिकॉशन्स पण घ्यायचे असतात. 1 मिनिट. हे बघा, पेंड्युलम डाउजिंग खेळ किंवा मनोरंजनासाठी वापरू नका. सध्याचं टेम्पररी आहे ते तुम्ही वापरू शकता. नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण घ्या. म्हणजे तुम्ही रेकेने कधी कोणाची फ्युचर मध्ये कराल तर ती 1 to 3 प्रोसेस शिकवली आहे ते करायचं आहे. ध्यानपूर्वक मन तयार करूनच डाउजिंग करा. तुम्ही नाही तर गोंधळलेल्या परिस्थितीत असाल तर तुम्हाला अॅक्युरेट आन्सर येणार नाही. अतिविश्वास न ठेवता संयमाने निर्णय घ्यायचा आहे. ते प्रॅक्टिसने तुम्हाला समजेल कसं काम करतं. ओके, तर ही प्रभावी पद्धत आहे. योग्य सरावाने आपण अंतर्ज्ञान म्हणजे इंट्युएशन आणि ऊर्जेशी जोडले जाऊ शकतो. ओके, चला, ही पद्धत डिसिजन मेकिंग साठी, उपचारांसाठी आणि मार्गदर्शनासाठी उपयुक्त आहे आणि वर्ल्ड वाईड पॉप्युलर आहे. हा, हवं तर तुम्ही युट्यूबवर दुसऱ्यांचे पेंडुलम डाउजिंगचे व्हिडिओ देखील बघू शकतात. खूप सुंदर काम करतात. आता आपण शिकणार आहे झिबू सिम्बॉल्स. आता हे झिबू सिम्बॉल्स काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जसं बऱ्याचशा लोकांना बघा, एक एंजल थेरपी एक सब्जेक्ट आहे. एंजल थेरपी एक सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये एंजल्स असतात, आर्क एंजल असतात, गार्डियन एंजल असतात. वेगळा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये त्या डॉरेन वरची नावाच्या महिला होत्या, त्यांना ते एंजल दिसले आणि सगळं कळालं. त्याच पद्धतीने झिबू सिम्बॉल हे देखील रेकीमध्ये खूप वर्षापासून वापरलं जातं. रेकी बरोबर झिबू सिम्बॉल्स हे डेब्री नावाच्या एक महिला होत्या, त्यांना ते भेटले होते. तर जवळजवळ 88 झिबू सिम्बॉल्स आहे, पण ते सगळे मी पुढच्या लेवलला शिकवत असतो. इव्हन पुढच्या लेवलला ते पुस्तक जर अमेझॉनवर बघितलं तुम्ही, झिबू सिम्बॉलचं 18,000 रुपयाचं आहे. ते सुद्धा मी नेक्स्ट लेवलला तुम्हाला माझ्याकडे डाउनलोड केलेलं आहे. ते पुस्तक तुम्हाला PDF दिलं जातं. ओके, पण सध्या तुमच्या कामाचे काम करता येईल एवढे 4-5 सिम्बॉल मी झिबू सिम्बॉल देत आहे नातेसंबंधासाठी, पैशांसाठी. तर ते नक्की वापरा. ओके, तर खूप सुंदर आहे. हे सिम्बॉल साठी कुठलाही अटोनमेंटची गरज नसते. तुम्हाला फक्त लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहे. तर झिबू ही एक दैवी भाषा आहे जी चिन्हांद्वारे व्यक्त केली जाते आणि आपल्या दैनंदिन जीवनात मदत करण्यासाठी वापरली जाते. ओके, असे ते सिम्बॉल दिसतात. तर बघा, कुठलाही सिम्बॉल, सगळे मी सिम्बॉल सांगेल, वेगवेगळे टेक्निक्स त्या ऍडव्हान्स लेवलमध्ये असतात. सध्या तुम्ही सर्व सिम्बॉल ब्लू पेनानेच काढायचे आहेत. सिम्बॉल काढताना आपल्या लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहेत. हातावर काढू शकतात, मांडीवर, खांद्यावर, कुठे पण लेफ्ट साइडचे बॉडी पार्ट्स, कारण लेफ्ट साइड आपली रिसिव्हिंग साइड असते. त्याचा तेवढा नियम आहे. ओके, चला, आता आपण एक एक करून सिम्बॉल बघणार आहे. बघा, पहिला सिम्बॉल आहे प्रॉस्परिटी, समृद्धी. हा तुम्हाला कसा काढायचा आहे, वहीवर आता नोट्स बनवा. तुम्ही हे सिम्बॉलचे नोट्स बनवा, लिहून घ्या. ओके, खूप सुंदर आहे, खूप छान काम करतात. बघा, याच्यासाठी हे सिम्बॉल वापरण्यासाठी परत सांगतो तुम्हाला, रेकी सारखी कुठली प्रार्थना बोलायची नाही, काहीच नाही. प्रत्येक सिम्बॉल मध्ये एक एनर्जी असते. ओम असेल, क्रॉस असेल, स्वस्तिक असेल, प्रत्येक सिम्बॉल त्याची एक एनर्जी स्टोअर करून ठेवत असतो. ओके, तुम्हाला फक्त तो हातावर काढायचा आहे आणि एक इंटेन्शन द्यायचं की हा सिम्बॉल माझ्यासाठी काम करणार आहे. आणि कोणीही वापरू शकतो, याच्यासाठी रेकी यायलाच पाहिजे असं गरजेचं नाही. मित्रांना पण तुम्ही देऊ शकता मदत म्हणून. चला, प्रॉस्पेरिटी कसा काढायचा आहे, इथून सुरुवात करा वरतून, आणि असं खाली खाली कर्व लाईन घेऊन यायच्या आणि वरती जाऊन हा एक कम्प्लीट करायचा. ओके, आणि कशासाठी वापरतो, जीवनातील तुम्ही पैसा, करिअर, संबंध सगळ्यामध्ये समृद्धी, प्रॉस्पेरिटी, प्रगती पाहिजे असेल त्याच्यासाठी. सक्सेस आणि अचिव्हमेंट, मॅनिफेस्टेशन. काढून बघा. आता ज्यांना परत विश्वास नसेल
त्यांनी परत एकदा काय करायचं, गुगलवर जायचं आणि बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो काय सर्च करायचं. आता बरेचसे जसं हातामध्ये कोणी क्रिस्टल घालतात तर जिबू स्टोन देखील असतात. बघा तुम्ही काय सर्च करा, 1 मिनिट, जिबू स्टोन, जिबू स्टोन किंवा कॉइन बोलतात. हे बघा मार्केटमध्ये असे भेटतात. हे बघा हे जिबू स्टोन आहेत. याच्यावर बघा प्रॉस्परिटीचा सिम्बॉल काढलेला आहे, दिसत आहे. तर खूप हे खूप सुंदर काम करतात. हे बघा सगळे प्रॉस्परिटीचे सिम्बॉल आहे. ते काम करतात म्हणून विकल्या जातात. जे काम करत असेल म्हणून ते मार्केटमध्ये विकल्या जातं. ओके, तर तुम्हाला कॉइनची गरज नाहीये, तुम्ही लेफ्ट बॉडी पार्टवर काढू शकतात. ओके, सगळे मी तुम्हाला 4-5 सिम्बॉल शिकवतो, मग अनम्यूट करेल, मग तुम्ही तुमचे प्रश्न उत्तर विचारू शकतात. ओके, ठीक आहे. सेकंड सिम्बॉल घ्या, अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स म्हणजे अमर्यादित विपुलता. म्हणजे युनिव्हर्स मध्ये खूप काही आपल्याला भेटू शकतं. अनलिमिटेड खूप सुंदर आहे, पैशासाठी तर खूप सुंदर आहे. हा सिम्बॉल कसा काढायचा, वरतून सुरुवात करा इंग्लिशच्या एज सारखा, नंतर साईडला 3 स्ट्रोक जसे हवे तसे मारा. बघा हा सिम्बॉल आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी, पैशाचा प्रवाह वाढवण्यासाठी, ऑपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी. जसं तुमचा बिझनेस असेल एखादा, तरी तुम्ही नवीन काम, क्लायंट, व्यवसाय वाढीसाठी वापरू शकतात. ओके, असा एच काढायचा आहे आणि 3 स्ट्रोक, सोपं आहे. आता बघा याचा दुसरा उपयोग मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही कसं करायचंय. फर्स्ट आधी काढायचा कसा बघा, आधी काढायचा कसा, लेफ्ट बॉडी पार्टवर. म्हणजे ना तुम्ही सकाळी आंघोळ वगैरे झाली ना, काय करायचं, टॅटू काढू शकतात तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा आंघोळ वगैरे झाली ना सकाळीच, काय करायचं, इथे लगेच इथे लेफ्ट बॉडी पार्टवर असा एक अबंडन्सचा आणि प्रॉस्परिटीचा काढायचा. आता अबंडन्स आणि प्रॉस्परिटी सर्वांनाच लागत असते, असा पृथ्वीवर कोणी नाहीये जो ज्याला प्रॉस्परिटी लागत नाही. तर तुम्ही ह्या पद्धतीने असं लेफ्ट बॉडी पार्टवर काढू शकतात. इथे काढू शकतात, फोरआर्म्सवर. तुम्हाला वाटलं घरातले लोक हसतील तर खांद्यावर काढा, मांडीवर काढा, चेस्टवर काढा, कुठेही काढा. ओके, पण लेफ्ट साइड बॉडी पार्टवर काढायचे. दुसरं, आता हे सिम्बॉल तुम्ही काय करायचं, कोऱ्या ब्लँक पेजवर काढा, छोट्याशा पांढऱ्या कागदावर ब्लू पेनने काढा आणि तुम्ही ना तो तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात. ओके, आता मला ठेवायची गरज नाहीये कारण माझं मनी रिलीजचं पण झालेलं आहे. तर माझ्याकडे जे सिम्बॉल आहे बघा, हा एक मिडा स्टार आहे, इथे पण प्रॉस्परिटीचा सिम्बॉल आहे. मे बी तुम्हाला दिसणार नाही लाईट मध्ये. तर इथे पण तसा प्रॉस्परिटीचा जिबू कॉइन आहे. मी पर्समध्ये ठेवतो आणि छान पैसे आकर्षित होतात. तर तुम्ही ब्लँक पेजवर काढून तो पर्समध्ये ठेवा, किंवा तुम्ही ऑफिसचा टेबल असेल जिथे बिझनेस करता, त्या लॉकरमध्ये जिथे तुमचा गल्ला आहे पैशाचा, त्याच्यामध्ये तुम्ही कागद काढून तसा सिम्बॉल ठेवू शकतात. ओके, आलं लक्षात. ड्रॉइंग करतायत तुम्ही, पाठवू तुम्हाला, नका टेन्शन, पाठवून द्या नोट्स मध्ये सिम्बॉल, नका घाबरू. पण तुम्ही काढून ठेवा, नाही तर ते नोट्स डिलीट होऊन जातील. ओके, हे लक्षात. नाहीतर मग तुमच्याकडे हेही राहत नाही आणि तेही राहत नाही, असं होतं. चला, हा आहे अनकंडिशनल लव्ह, म्हणजे बिनशर्त प्रेम. खूप सुंदर आहे. कशासाठी काढायचा, तर वरतून स्टार्ट करायचा आणि असा तुम्ही उलटा व्ही शेप काढायचा आहे. 2 लाईन मारायच्या, नंतरून 3 स्ट्रोक, वरतून खाली 3 डॉट काढायचे. डॉट, ते डॉट तो हेक्सा तसाच शेप नाही आला पाहिजे, ते स्केच पेनने कोणी काढलंय म्हणून तसं आहे. तुम्ही सिंपल पेन आणि डॉट आले तरीही चालतील, छोटे छोटे टिंब. ओके, सकाळी एक मॅडमने विचारलं की असा स्टार नाही काढताय, ते कोणीतरी स्केच पेनने काढलाय म्हणून तसे दिसत आहे. आता अनकंडिशनल लव कशासाठी बघा, भावनिक उपचारासाठी, जुने दुःख, राग, जुने घाव सोडण्यासाठी, तुमचा हार्ट चक्र बॅलन्सिंग साठी, आणि नातेसंबंध हिलिंग मध्ये, कपल, फॅमिली किंवा सेल्फ लव्ह वाढवण्यासाठी. आता ह्या सिम्बॉलचा दुसरा उपयोग लक्षात घ्या, कुणासाठी आहे. आता कसं असतं, आपले मुलं असतात जे शाळेत जातात, त्यांचं शाळेत कुणाशी जमत नाही, मग ते सांगतात की माझ्याशी कोणी मैत्री करत नाही, टीचर पण मला रागवत असते. तर तुम्ही काय करायचं, मुलांच्या खांद्यावर जेव्हा तयारी करतात, कपडे वगैरे घालतात, इथे काढायचा. मी पण माझ्या मुलीला असा काढत असतो, तर छान छान रिझल्ट छान येतात, करून बघायचं.
तुम्हाला त्याच्यासाठी पैसे वापरायचे नाही, काही प्रार्थना बोलायची नाही, फक्त एक इंटेन्शन सेट करायचं आहे, बोलायचं की हा सिम्बॉल माझ्यासाठी काम करणार आहे आणि बघा रिझल्ट कसे येतात ते. ओके, हे आहे अनकंडिशनल लव्ह. नंतरचा आहे, हा सुद्धा मुलांसाठी आहे, अभ्यासासाठी, जे मुलं अभ्यास करत आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी किंवा शाळेतले मुलं. किंवा बघा अगोदर काढा तुम्ही, याला बोलतात सेंटर्डनेस, म्हणजे केंद्रितपणा, कॉन्सन्ट्रेशनचा आहे. खालून काढा, वरती जा, बघा मराठीच्या 6 सारखा काढा, नंतर खाली 7 सारखा. तुमच्या लक्षात राहण्यासाठी सांगत आहे, बाकी तुम्हाला पटेल तसा काढू शकता. ओके, आता हा सिम्बॉल कशासाठी आहे? अभ्यास करताना जर लक्ष विचलित होत असेल किंवा कुठलंही काम करताना, तुमचं माइंड स्टॅबिलिटीसाठी, भावनिक चढ उतार असेल, चिडचिड असेल, ओव्हर थिंकिंग असेल, तुमचं डोकं परत ठिकाणावर येऊन जातं. ओके, फोकस आणि क्लॅरिटी मिळवण्यासाठी, इम्पॉर्टंट डिसिजन घेताना योग्य निर्णय घेण्यासाठी देखील तुम्ही करू शकता. तर तुम्हाला असं वाटत असेल एखाद्या कामाला बसले आणि परत युट्यूब रील वगैरे बघायला सुरू झालंय, कामात लक्षच लागत नाही, हातावर काढून घ्या, तुमच्या कामामध्ये फोकस ठेवेल. आता मुलांसाठी खूप महत्वाचं आहे, हवं तर तुम्ही त्यांच्या हा सिम्बॉल आणि याच्या पुढचा सिम्बॉल त्यांच्या नोटबुक मध्ये देखील काढू शकतात तुम्ही. ओके, ती एनर्जी त्यांच्या बरोबर राहण्यासाठी. आहे सेंटर्डनेसचा, खूप सुंदर आहे, हातावर काढत जा. हातावर तुम्ही एक संगती 2-3 सिम्बॉल काढले तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, 3ही काढा, काही प्रॉब्लेम. हा देखील मुलांसाठी खूप छान आहे, जे शाळेत जातात. आहे रिसेप्टिव्हिटी, ग्रहण क्षमता. सिंपल आहे, मराठीच्या 4 सारखा आहे, थोडासा स्टाईलिंग कर्व मध्ये. हा सिम्बॉल कशासाठी आहे? कठीण विषय, नवीन संकल्पना सहज समजण्यासाठी. मेंदूला माहिती ग्रहण करण्यासाठी, म्हणजे तुमचं परत रिसेप्टिव्हिटी त्यालाच बोलतो आपण, नवीन नॉलेज घेण्यासाठी, युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग्स आणि गायडन्स साठी. ध्यान करणाऱ्या लोकांसाठी पण खूप छान आहे, जे नेहमी मेडिटेशन ध्यान करतात. तुमचं इंट्युएशन चांगलं होतं याच्याने. जीवनात येणाऱ्या बदलांना सहज स्वीकारण्यासाठी, जसं एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉबला लागले आहे, तर नवीन मित्र, नवीन ते ऍटमॉस्फिअर अडॉप्ट करण्यासाठी. ओके, तर मुलांसाठी पण खूप छान आहे. तुम्ही छोट्या मुलांना देखील त्यांच्या हातावर, खांद्यावर काढायचं, शिकवलेलं टीचरने सगळं त्यांना ग्रहण. ओके, तुम्ही हे सुद्धा करू शकता. ओके, प्रिंट काढून रोज बघायचं नाही, प्रिंट काढून हातावर तुम्हाला हातावर काढून त्याला फोकस द्या, ती एनर्जी तुमच्या ओरामध्ये आली पाहिजे. तर एवढं करायला काही, कुणाला तुम्हाला वाटत असेल कोणी बघेल, तर तुम्ही जिथे कोणी बघत नाही तिथे काढा ना, चेस्टवर काढा, जिथे तुमचा कपड्याने कव्हर होतं तिथे काढा. ओके, बघण्यापेक्षा हातावर काढायला काहीच वेळ लागत. याच्या पुढचं आहे ब्युटी सिम्बॉल. ब्युटी सिम्बॉल खूप सुंदर आहे. काय करायचं, इकडून कसंही सुरुवात करा, क्रॉस मार्क, डावी साईड आधी स्टार्ट करा, बारीक वाली लाईन इकडे, नंतर उजवी बाजूचा, असं करायचं आहे. हे कशासाठी? तुमची त्वचा, स्किन ग्लो करण्यासाठी. लेडीज लोकांसाठी छान आहे, डोळ्याखाली ब्लॅक सर्कल असेल किंवा ड्राय स्किन होऊन जाते तुमची, किंवा स्कार वगैरे असेल, तो वापरून बघा. ओके, 1-2 महिन्यात. असंही तुम्हाला काही करायचं तर नाहीये, वेगळ्या रिच्युअल्स त्याच्यासाठी. बघा, एखाद्या महिन्यात रिझल्ट आले तर चांगली गोष्ट आहे, मला पण सांगा. ज्यांचंही सलून आहे, ब्युटी पार्लर आहे, याची फ्रेम बनवा मस्तपैकी, तुमच्या वॉलला लावून ठेवा. ते बघून बघून तुमचे कस्टमरही सुंदर दिसायला लागतील. कस्टमर सुंदर दिसले की परत परत येतील. ओके, तुम्ही घरामध्ये असाल, तुमच्या मिररवर काढायचा ब्युटी सिम्बॉल, का तुमचं लक्ष त्याच्याकडे जाईल. हातावर तर काढायचाच आहे, बॉडी पार्ट्सवर. शिवाय तुम्ही तुमच्या कॉस्मेटिक प्रॉडक्टवर देखील काढू शकता. औषध, जे तुमचे पावडर, क्रीम्स आहेत, स्केच पेनने छोटंसं काढा. ओके, मे बी त्याच्या एनर्जी तुमच्यासाठी अजून चांगले काम करतील. ब्युटीचा सिम्बॉल आहे, हा आहे रिलीज, हा आहे सोडून देणे. रिलीज खूप महत्वाचं आहे. तर काय रिलीज करणं, इथून सुरुवात करा आणि इंग्लिशच्या कर्सिव्ह एक सारखं बनवून टाका. आता हा रिलीज म्हणजे जुने भावनिक भार सोडण्यासाठी, तुमचं दुःख, राग, तुम्ही त्या ट्रॉमामध्ये असतात, सतत ते गोष्टी सोडून देण्यासाठी, पास्ट मेमरीज किंवा ट्रॉमा. ही ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी,
सतत तेच विचार चालू असतात त्याचे चक्र थांबवण्यासाठी. रिलेशनशिप रिलीजिंग, जुने टॉक्सिक संबंध, जुने काही अटॅचमेंट असतील ते जुने विचार, त्या जुन्या घटना विसरण्यासाठी रिलीफचा सिम्बॉल यूज करू शकतात. ओके, आता ज्यांना कोणाला नाही समजलं मला प्रश्न विचारा स्क्रीनवर, मी परत ते सिम्बॉल दाखवतो. ज्याला समजले नाही हवं तर परत दाखवेल मी. ओके, तुम्ही हा सिम्बॉल करायचा आहे. सांगा जिबू सिम्बॉल बद्दल काही प्रश्न असतील तर विचारा. ठीक आहे, मेसेज मध्ये नाही असंच विचारा. चला प्रिंट काढून आपण, हा ते तर ऑलरेडी उत्तर दिले. ओके, आलं लक्षात? ह्या पद्धतीने तुम्हाला सुषमा मॅम काही विचारायचं का जिबू सिम्बॉल बद्दल? हँड रेज आहे तुमचा म्हणून विचार. ओके, ठीक आहे, खूप सुंदर जिबू सिम्बॉल काम करत असतात. हा सुरेखा मॅम बोला. सर हे सगळे सिम्बॉल लेफ्ट साइडलाच काढायचे का? हो, लेफ्ट बॉडी पार्ट वर काढायचे आहेत, कारण लेफ्ट बॉडी पार्ट आपली रिसिव्हिंग साइड असते. ओके, अच्छा. हा तुम्ही लेफ्ट बॉडी पार्ट वर का, काही प्रॉब्लेम नाही. आणि काही सर वॉटर चार्ज खूप छान काम करतं बरं का माझं. म्हणजे मी रेकॉर्डिंग बघितली युट्यूबला नंतर, कारण का ऑफिस टाइम मुळे ऍडजस्ट नाही होत. पण मी आज ऑफिस टाइम मध्ये केला चार्ज. खूप छान. ते मी 2 मेसेज पण केला. खूप छान वर्क करतं. चला कॉंग्रॅच्युलेशन. बऱ्याचशा गोष्टी असतात युनिव्हर्स मध्ये आपल्याला माहिती नसतात. ओके, छान काम करतात. चला थँक्यू सो मच. आता बघा हेल्थ साठी तुम्हाला ते याच्यामध्ये ऍडव्हान्सचे 88 सिम्बॉल आहे. मी सगळे तुम्हाला इथे नाही शिकू शकत. फ्री क्लासमध्ये काय काय घेणार माझ्याकडून तुम्ही विचार करा. तुम्हाला 7 चक्रवरा शिकवलं, पेंडुलम डाउजिंग कोणी शिकवलं, 2000 फी घेईल. तुमच्या लेवलवरचा शक्तिपात करून दिला, अजून किती देऊ तुम्हाला? बाकीचं राहू दे मला शिकवायला काही अजून ऍडव्हान्स लेवलला. ऍडव्हान्स लेवलला असे 88 सिम्बॉल आहे. तुम्हाला मी झेबू सिम्बॉलचं टेक्निकली पण सगळं सांगणार कसे वापरायचे, आणि ते पुस्तक देखील देणार आहे ज्याची किंमत 18,000 आहे. तर ते तुम्हाला ते ऍडव्हान्स लेवलला भेटेल. एवढे सध्या वापरून घ्या, जेवढं दिलं बरंच काही दिलेलं. ओके, सेकंड थिंग बघा, आता उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या बघा तुम्हाला काय काय शिकवणार आहे. उद्या तुम्ही 4 दिवस जेही केलं त्याचं प्रॅक्टिकल करायचं आहे. काय प्रॅक्टिकल करायचं आहे? उद्या तुम्हाला मी 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग शिकवणार आहे. स्वतःला आणि इतरांना रेकी हिलिंग कशी द्यायची. घरातील प्रत्येक वस्तू म्हणजे वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर, घरातील सर्व सदस्य जितके पण राहतात, तुम्ही इव्हन पूर्ण युनिव्हर्सला, ब्रह्मांडाला रेकी हिलिंग कशी द्यायची ते शिकवणार आहे. 7 चक्राचं मेडिटेशन कसं करायचं त्याचा डेमो देणार आहे. आणि अगदी म्हणजे तुमचे पितृदोष कसे दूर करायचे, ग्रहांचे दोष कसे दूर करायचे, मनी ब्लॉकेजेस कसे दूर करायचे ते सगळं शिकवेल. आणि आज झिबू सिम्बॉल शिकवले. उद्या मी तुम्हाला मनीसाठी, पैशांसाठी एंजल नंबर्स देखील देणार आहे. तर उद्या एक मनी मंत्रा देईल, मनी रिच्युअल सांगणार आहे, पैशासाठी काय काय करायचं, आणि काही पैशा संबंधित एंजल नंबर्स देखील देणार आहे. तर उद्याचं सेशन मिस करायचं नाही. सेकंड थिंग, नाही तर सांगायला विसरला असतो मी, तुम्हाला सर्टिफिकेट आणि नोट्स भेटणार आहे. नोट्स तुम्हाला सर्वांना तुमच्या पर्सनल नंबरवरच भेटणार आहे. सर्टिफिकेट आणि नोट्स ग्रुपवर मी तुमचं नाव असं टाकू शकत नाही. तर आता क्लास संपल्यानंतर एक मेसेज, एक तुम्हाला मोबाईल नंबर येईल, त्याच्यावर फक्त काय लिहायचं आहे, तुमचं पूर्ण नाव आणि नोट्स किंवा सर्टिफिकेट. कोणतं नाव लिहायचं आहे जे तुम्हाला सर्टिफिकेटवर पाहिजे ते नाव लिहायचं आहे. कोणी मिडल नेम आईचं लावतात, कोणी पतीचं लावतात, कोणी वडिलांचं लावतात, किंवा डॉक्टर, प्रोफेसर, जे प्रोफेशन असेल, तुमचं पूर्ण नाव आणि नोट्स लिहायचं. जितकं आजपर्यंत जितकं शिकवलं आहे सर्व नोट्स तुम्हाला तुमच्या पर्सनल नंबरवर येऊन जातील. नोट्स उद्या भेटतील, सर्टिफिकेट सॅटर्डेला भेटेल. सर्टिफिकेट जनरेट करायला वेळ लागतो. ओके, तर क्लास संपल्यानंतर एक मेसेज येईल. आता त्या नंबरवर तुम्हाला फक्त नोट्स लिहा किंवा तुमचं नाव लिहा, टीमला समजून जाईल, तुम्हाला मग ते नोट्स पाठवले जातील. ओके, तर उद्याचा सेशन शेवटचा दिवस आहे, बिलकुल मिस करायचं नाही. ओके, चला थँक्यू सो मच. ओके, क्रिस्टल ब्रेसलेट कुठून घ्यायला पाहिजे? माझ्याकडे पण भेटतात, पण ते नंतर मी तुम्हाला सांगेल. ओके, सध्या घाई करू नका, सध्या एक एक करून शिका, सगळ्यांची घाई नाही करायची. ओके, चला आता कुणाला आजच्या सेशनसाठी एवढंच आहे. बाकी कुणाला काही क्वेश्चन असतील तर विचारून घ्या. ओके, पेंडुलम आणि झेबू सिम्बॉल बद्दल बोला संगीता मॅम.
संगीता नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हा मी काय म्हणते गुरुजी, माझा मुलगा आहे ना घाबरून उठतो. ओके. घाबरून उठतो. हा असं डचकतो. उठला ना की घाबरतो. मला आता तो मगाशी तेच सांगत होता की मम्मी मी घाबरून उठतो, तर त्याच्यासाठी काय मला एकदम कसं तरी होतं. आणि त्याचं वय आता 28 वर्ष आहे. ते सगळं ते खूप क्रिटिकल गोष्टी ना, ते ऍडव्हान्स लेवलला शिकवलं जातं मॅम. लेवल 2 लेवल 3 ला. लेवल 1 ला एवढं सगळं होत नाही तुम्हाला, आणि इतरांसाठी लेवल 2 लेवल 3 करायलाच लागेल. अच्छा, मी करणार आहे, पण टेम्पररी त्याला असं हा. म्हणजे हे म्हणजे असं सिम्बॉल वगैरे किंवा असं काही केलं नाही, तर त्याच्यासाठी काय? तुम्हाला ऍडव्हान्स लेवललाच आहे मॅडम. डिस्टन्स सिलिंगनेच करायला लागेल. ओके, असं ठीक आहे. टेम्पररी सिम्बॉल नाही. ओके, पण होतं नक्की होतं. अजून ओके, बोला कुणाल आणि प्रियंका बोला, कुणाला बोलायचं आहे बोला. नाही, मला फक्त हेच विचारायचंय की आता हे जसं आपण पेंड्युलमचं केलं, तर मग ह्याच्यानंतर याला काही पुन्हा डिऍक्टिव्हेट करायचं की तसंच ठेवून द्यायचं, म्हणजे कसं करायचं? चांगला प्रश्न केला, असा कोणी करत नाही. नंतर बोलायचं थँक्यू सो मच, तू माझी मदत केली. काही करायचं नाही. तुम्हाला कुठल्या तरी दिवशी शिकवलं होतं की जर तुम्ही दुसऱ्यांचा प्रश्न काय विचारला करायचं? असेल, तर दुसऱ्यांसाठी विचारले असेल प्रश्न, तर त्याला बोलायचं कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, किंवा बोलायचं मी त्या व्यक्तीशी माझा संपर्क तोडत आहे. आणि पेंडुलम तुम्ही घरात ठेवा, ड्रॉवर मध्ये ठेवा, सेफ ठिकाणी ठेवा. ओके, फक्त त्याला एक इंटेन्शन द्या की मी त्या व्यक्तीबरोबर याचा नाही तर उद्या संपर्क. सकाळ तर दुपारच्या वेळेस जायला पाहिजे. हम्म. आता रात्रीचं ट्रॅफिक वगैरे असेल तर ओके, चला आलं लक्षात. तुम्ही फक्त त्याला इंटेन्शन द्या. तुम्ही जसं अफर्मेशन देणार तसं ते काम करेल. तुमचं माइंड सगळं काही आहे, म्हणून मी ते डॉक्टर मसारो इमोटोचं एक्झाम्पल दिलं. तुम्ही जसं बोलाल तसंच युनिव्हर्स तथास्तु बोलत असतं. बिलकुल घाबरायचं नाही. ओके, बोला सुरेखा मॅम. झालं तुमचं? झालं ना? चलो अजून, चला ठीक आहे. बाकीच्यांचं झालं नाही, तर उद्या आपण रोजच्या टायमाला भेटायचं. उद्या खूप जास्त प्रॅक्टिकल आहे. इतक्या दिवस तुम्ही काम केलं, तर त्याचं प्रॅक्टिकल कसं करायचं ते उद्या घेणार आहे. ओके, आणि आता काही मेसेजिंग तुम्हाला त्याच्यावर नोट्स वगैरे टाका, सर्टिफिकेट येऊन जाईल. ओके, चला सर्वांनी ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू 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 सो मच. धन्यवाद. उद्या आपण भेटूया. ओके, ज्यांचं अटोनमेंट राहील आहे सकाळी लिंक ओपन राहील. ओके, सॅटर्डेला पण राहील, जे वर्किंग ज्यांना टाइम नाही भेटला त्यांच्यासाठी.